शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचे 2 हप्ते येणार होते, त्याचं काय झालं? काही योजना बंद झालेली आहे. काही हे हप्ते मिळणार असताना तर कधी मिळणार आहेत? या तिन्ही प्रश्नाचे उत्तर व्हिडिओमध्ये आहे. पण त्याआधी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी गेले 3 ते 4 वर्ष झाले राबविण्यात येत आहे. आता या गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला दर 4 महिन्याला 2000 रुपये मिळत होते आणि वार्षिक म्हणजे की 12 महिन्याला 6,000 रुपयाचा लाभ मिळत होता आणि पीएम किसानचा 6,000चा, असं दोन्ही मिळून तुम्हाला 12,000 रुपयाचा लाभ घेता येत होता. पण शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार हे नवीन चाळणी करून शेतकऱ्यांची कमीत कमी शेतकरी पात्र राहण्यासाठी नवीन कायदे काढत आहे. त्यामध्ये काही कायद्यांची तुम्हाला पूर्तता माहीत नसल्यामुळे तुम्ही अपात्र झाले आहात. आता यामध्ये कोणकोणते तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम लँडची प्रॉब्लेम. आता तुम्ही जे काही पाहू शकता, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ही जमीन आहे, ही जमीन तुमच्या नावावर आहे, पण हिचे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट अपडेट करायला आले असले किंवा 7/12 अपडेटला आली की तुमची लँडची प्रॉब्लेम म्हणून दाखवते. आणि ही लँडची प्रॉब्लेम न काय केल्यामुळे तुम्ही शेतकरी असं होतात असं गृहीत धरून फक्त तुम्ही शेतकरी आहात इतकंच गृहीत देण्यात येते, पण शेतकरी असून सुद्धा पात्र राहत नाहीत. त्यामुळे लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन जी काही 7/12 आहे ती 7/12 काढून पीएम किसानच्या वेबसाईटला द्यायची आहे किंवा लिंक करायची आहे. त्यानंतर दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मा आय डी काढले. शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मा आय डी. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की आधार कार्ड जसं काम करते त्याच फार्मा आय डी शेतकऱ्यासाठी महत्त्वाची. ही फार्मा आय डी जर काढली तर तुम्ही पीएम किसान नमो शेतकरी पीक किंवा इतर योजनेसाठी पात्र राहणार आहेत. हे पण अत्यंत गरजेचं काम आहे. त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे शेतकरी मित्रांनो, आधार कार्डची केवायसी करून बँकला लिंक नसली. आता हे समजा शिल्लक गोष्ट आहे, पण शेतकऱ्यांना वाटते कुठं काय होणार आहे. पैसे तुमच्या बँकेपर्यंत येतात, पण तुमचं आधार कार्ड केवायसी नसल्यामुळे किंवा आधार कार्ड दाखवितच नसल्यामुळे तुमचे पैसे अडकून राहतात किंवा वापस जातात. हे पण प्रॉब्लेम आहे. या 3 प्रॉब्लेम आहेत. सर्वात महत्त्वाचं पीएम किसानसाठी प्रॉब्लेम आलेली म्हणजे की प्रत्येक शेतकऱ्याची कुटुंबातून फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र नाही, इतर शेतकरी अपात्र करून टाकण्यात येणार. त्यामुळे पण बरेच शेतकरी अपात्र आहेत. आता यामध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसताय तुम्ही पाहायचं आहे आणि चेक करायचं आहे, किंवा पीएम किसान वेबसाईट मोबाईलद्वारे पण चेक करता येते. त्याच्याविषयी नेक्स्ट व्हिडिओ करू. आता हे पैसे कधी मिळणार आहेत? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचे 3 हप्ते म्हणजे की 2 हप्ते राहिले आहेत, 8वा आणि 9वा, म्हणजे की 4 आणि 4 8 महिने झाले आहेत आणि 10व्या हप्त्याचे पण 2-2.5 महिने झाले आहेत. आता हे तिन्ही हप्ते एकत्र मिळणार का तर याचं काय सांगतात नाही, पण हे 2 हप्ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. कारण की जे काय कर्जमाफीचं होतं ते सुरू झालेलं आहे. 30 जुलैपर्यंत तुम्हाला सांगितलं होतं की 30 जुलैनंतर कर्जमाफी सुरू होणार आहे. शेतकऱ्यांची यादी येणार आहे, हे येणार आहे. आता यादी आहेत केवायसी होत आहे, संपूर्ण गोष्टी होत आहेत. पण नमो शेतकरीच्या हप्त्याचं काय नाही. तर नमो शेतकरीचा हप्ता हे 15 सप्टेंबर नंतर तुम्हाला मिळतील असे वरून माहिती आलेली. आता तुम्हाला काय वाटते 15 सप्टेंबरच्या आधी मिळतात का? आणि पैसे किती मिळाले तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचे पैसे 2-2 हजार रुपये असे 4,000 रुपये म्हणजे 2 हप्त्याचे मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजना बंद झाली असं सांगण्यात नाही आलं, कारण की बंद झाली असती लगेच जाहीर निर्गमित करून सांगण्यात आलं असतं की नमो शेतकरी योजना बंद झालेली. पण शेतकरी मित्रांनो, सध्या वातावरणामध्ये या कर्जमाफीसाठी शेतकरी खूप मोठे आंदोलन करत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीची जास्त गरज होती म्हणून सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि नमो शेतकरीच्या योजनेचा काही निर्णय आला नाही. निर्णय आल्यानंतर लगेच कळण्यात येईल. पण तोपर्यंत तुम्हाला जे काही फेक बातम्या येत आहेत की पैसे येणार आहेत किंवा नमो शेतकरी बंद झाली किंवा नमो शेतकरीचे हप्ते वाढून आहेत, ह्याची तुम्हाला ही काळजी करायची नाही. ही महत्त्वपूर्ण माहिती पाहिली असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची नाही. फक्त हे कामं करून घ्यायचे आहेत, केवायसी, फार्मा आय डी, लँडची प्रॉब्लेम. आणि त्याचबरोबर हा मित्रांना पाहून व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून ते सतर्क होतील आणि काळजी करणार नाहीत. केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमचे पीएम किसानचं जाऊ द्या, पण जे काही तुमचे हे आता कर्जमाफी आहे त्यासाठी केवायसी खूप महत्त्वाची आहे. जर केवायसी केली नाही तर तुमचं बँकेकडून कर्ज घेण्याचा अपात्र करण्यात येत आहेत. त्यामुळे जर केवायसी केली नाही तर तुमची कर्जमाफी होणार नाही. हे सोपं भाषेत सांगायचं झालं तर यामुळे कर्जमाफीसाठी केवायसी करून घ्या. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद. असेच सपोर्ट करीत राहा.